नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 13 ऑगस्टपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. श्रावण हा संपूर्ण महिना भगवान शंकराच्या उपासनेचा महिना मानला जातो. त्यामुळे जे लोक श्रावण महिना भक्तिभावाने पाळतात ते या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शंकराची आराधना करून उपवास करतात. श्रावण महिन्यात येणाऱ्या 4 किंवा 5 सोमवारी शंकराची यथायोग्य पूजा करून दिवसभर शक्य असेल तर उपवास केला जातो. या दिवशी भक्तिभावाने उपवास केल्याने भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण करतात. श्रावण हा महिना अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. या श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने कठोर तपश्चर्या व्रत करून याच महिन्यामध्ये भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले होते आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी जर स्त्रियांनी व्रत केलं तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. पतीच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं आणि म्हणून अनेक स्त्रिया या श्रावण महिन्यामध्ये सोमवारी व्रत करून भगवान शिवशंकरांची पूजा आराधना आणि शिवामूठ वाहतात. या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे आपल्या सासरी येतात, म्हणजेच पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून या महिन्यामध्ये आपण जी काही सेवा उपासना व्रत उपाय करतो तर त्या सेवेचं त्या उपायाचं आपल्याला 100% फळ प्राप्त होतं. श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक दिवस धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण समजला जातो. या संपूर्ण श्रावण महिन्यात भगवान शंकरांची उपासना करण्याचे विशेष महत्त्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात सर्व शिवभक्त आपल्या आहारातील काही विशिष्ट पदार्थांचा त्याग करतात. आता हा त्याग केवळ धार्मिक कारणांमुळेच केला जातो, कारण श्रावण महिन्यात अनेक पदार्थ खाण्यास मनाई आहे. जर या श्रावण महिन्यामध्ये आपण काही पदार्थांचं सेवन केलं तर त्याचा वाईट परिणाम हा आपल्या आरोग्यावर आणि आपल्या आयुष्यावरती होत असतो आणि म्हणून या काळात विशिष्ट आहाराचे पालन करणे उचित मानले जाते आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे नियमसुद्धा आपल्याला पाळायचे असतात. तरच आपण केलेल्या व्रताचं पूजेचं सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एक वेळ उपाशी राहिलात तरीही चालेल, परंतु श्रावण महिन्यामध्ये हे 3 पदार्थ चुकूनही खाऊ नका, नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. घरात गरिबी आणि दरिद्रता ही आल्याशिवाय राहणार नाही. घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेईल आणि भगवान शिवशंकर हे तुमच्यावर क्रोधित होतील. तर असे कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये सेवन करायचे नाहीत, ही गोष्ट 99% लोकांना माहीत नाही आणि म्हणूनच याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून या श्रावण महिन्याचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही पदार्थ सांगणार आहेत, ज्या काही भाज्या सांगणार आहेत तर त्या तुम्हाला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये वर्ज्य करायच्या आहेत. आता हा महिना व्रतवैकल्याने भरलेला असून अर्ध्याहून अधिक दिवस उपवासाचे असतात आणि बाकी दिवस सणांमुळे आपण घरामध्ये गोडाधोडाचे जेवण बनवत असतो, पण त्यातच काही पथ्य असतं.
श्रावण महिन्यामध्ये आहाराबाबत अशी काही पथ्य सांगितली जातात, त्यांचं पालन केल्याने व्यक्ती सुखासुखी जीवन जगू शकतो. शास्त्रानुसार श्रावण महिन्यात आहाराचं पथ्य पाळल्यास माणसाला दीर्घ आयुष्य मिळतं आणि या महिन्यात केलेल्या व्रताचे आपल्याला संपूर्ण शुभफळ हे प्राप्त होते. तर सर्वप्रथम पहा, या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार हा अजिबात करायचा नाही. मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य ठेवायचा आहे. आपल्याला या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार हा अजिबात बनवायचा नाही आणि तो सेवन देखील करायचा नाही. तेवढंच नाही तर या महिन्यामध्ये आपल्याला मांसाहाराला स्पर्शसुद्धा करायचा नाही. तसेच बाहेर जाऊनसुद्धा आपल्याला मांसाहार हा अजिबात करायचा नाही. श्रावण हा महिना अतिशय पवित्र मानला जातो. या पवित्र महिन्यामध्ये आपले शरीर मन हे पवित्र असणे खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा अजिबात करायचा नाही. त्याचबरोबर आपण सर्वजण जवळपास 99% लोक या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचं व्रत करत असतात आणि हे व्रत करत असताना आपल्याला चुकूनही वरईचं सेवन करायचं नाही. वरई ज्याला आपण भगरसुद्धा म्हणत असतो, तर ती आपण उपवासामध्ये खात असतो, परंतु सोमवारच्या व्रतामध्ये वरई ही पूर्णपणे वर्ज्य मानली जाते. तर चुकूनही कोणत्याही दादांनी किंवा ताईंनी या श्रावण महिन्यामध्ये सोमवारी व्रत करत असेल तर भगरीचं सेवन जे आहे तर ते अजिबात करायचं नाही. त्याचबरोबर बघा, अनेक जण या श्रावण महिन्यामध्ये श्रावण शनिवारचं सुद्धा व्रत केलं जातं. जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये श्रावण शनिवारचं व्रत करत असेल तर या व्रतामध्ये वरई चालते का? तर अजिबात नाही. कारण हे जे व्रत आहे ना, हे सुद्धा भगवान शिवशंकरांचंच व्रत आहे आणि म्हणून शंकराच्या कुठल्याही व्रतामध्ये वरई जी आहे तर ती चालत नाही. म्हणून तुम्ही शनिवारचं व्रत करत असेल तरीही तुम्हाला वरई जी आहे तर ती अजिबात खायची नाही. त्याचबरोबर व्रत म्हटलं की व्रतामध्ये अनेक प्रकारची फळंसुद्धा खाल्ली जातात. तर फळं खाताना आपल्याला यामध्ये फणस जे आहे तर त्याचं सेवन अजिबात करायचं नाही. फणसाचं सेवन हे आपल्याला या सोमवारच्या व्रतामध्ये पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. कारण सोमवारच्या व्रतामध्ये फणस हा खाल्ला जात नाही. जर तुम्ही या दिवशी चुकून वरई किंवा फणस खाल्ला आणि उपवास केला तर या उपवासाचं तुम्हाला कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही. म्हणून जे लोक श्रावण सोमवारचं व्रत करतात त्यांनी हे 2 पदार्थ उपवासामध्ये आवर्जून कटाक्षाने टाळायचे आहेत. तसेच या श्रावण महिन्यामध्ये आहाराबाबतसुद्धा काही पथ्य जे आहे तर ती सांगितली जातात. त्यांचं पालन केल्याने व्यक्ती सुखासुखी आपलं आयुष्य जगू शकतो. आता तुम्ही बघितलं तर श्रावण महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडत असतो, त्यामुळे आपली भूक जी आहे तर ती अधिक वाढत असते. परंतु आपली पचनक्रिया ही मंदावलेली असते आणि अशा काळात तळलेले पदार्थ पचायला खूप जास्त जड जातात आणि या काळात आपली झोपही पूर्ण होत नाही. सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप यासारखे आजार डोकं वर काढतात. म्हणून या काळात आहाराशी संबंधित काही पथ्य ही पाळली पाहिजे. कारण तुम्ही बघितलं असेल की श्रावण महिन्यामध्ये सर्दी, खोकला, ताप यासारखे जे आजार आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये लोकांना जडत असतात आणि म्हणून या महिन्यामध्ये काही आहाराचं पथ्य जे आहे तर ते आपल्याला पाळायचं असतं. पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत होत असल्याने या काळात तामसी आहाराचं सेवन करू नये असं सुद्धा सांगितलं जातं. आता तामसी आहाराचं सेवन करू नये म्हणजे असे कोणते पदार्थ आहेत ज्यामध्ये कांदा, लसूण, मांस, मद्य या सगळ्यांचा समावेश होतो. यानंतर दुसरं पथ्य म्हणजे श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या या खाऊ नये. पावसाळ्यात पालेभाज्या पचायला जड असतात
या काळात पालेभाज्यांवरती अनेक सूक्ष्मजीव आढळतात. आता ते आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही. या भाज्या कितीही धुवून घेतल्या तरी ते जात नाही. म्हणून श्रावणात पालेभाज्या आवर्जून टाळाव्या. तसेच या श्रावण महिन्यामध्ये वांग्याचं सेवनसुद्धा करू नये. जेव्हा आपण वांगं कापतो तेव्हा ते खूप पटकन काळं पडतं आणि अशा काळ्या पडणाऱ्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा ही खूप लवकर आकर्षित होते आणि म्हणून कुठलंही व्रत सोडताना वांग्याचं सेवन करू नये असं म्हटलं जातं. आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला वांग्याची भाजी जी आहे तर ती पूर्णपणे वर्ज्य करायची आहे. त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये कडधान्याचा वापरही कमी करावा. कडधान्य पौष्टिक असली तरी पचायला खूप जास्त जड असतात आणि म्हणून श्रावणात कडधान्याचं सेवन जे आहे तर ते कमी करावं. तर आता या श्रावण महिन्यामध्ये कोणते पदार्थ खावे असा प्रश्नसुद्धा तुम्हाला पडला असेल. तर पहा, या श्रावणात मोसमी फळांचा फलाहार करावा. ही फळं शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्वाची गरज भागवते. याशिवाय तुम्ही गहू, तांदूळ, ज्वारी, फळभाज्या, गोड पदार्थ, दही, दूध, तूप, ताक यांचा आहारामध्ये समावेश करू शकता. यामुळे आपल्या शरीराला कुठलाही त्रास होत नाही. या पदार्थांमुळे आपलं पोटही बिघडत नाही आणि आपली तब्येत जी आहे तर तीसुद्धा चांगली निरोगी राहते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी सोमवारच्या दिवशी आपण भगवान महादेवांचं व्रत करत असतो, म्हणजे सोमवारचं व्रत करत असतो. आणि या दिवशी जेव्हा आपण व्रत करतो तेव्हा व्रत करत असताना या व्रतामध्ये दूध आणि दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा सेवन केले जात नाही. या दिवशी आपण दूध हे भगवान शिवशंकरांना अर्पण करत असतो आणि म्हणून दूध किंवा दुधाचे पदार्थ जे आहेत तर ते या दिवशी सेवन केले जात नाही. जर तुम्हाला शक्य असेल तर ही गोष्टसुद्धा तुम्ही आवर्जून पाळा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.